नमस्कार. आपण दैनिक सागरच्या सागर वेव या चॅनलमध्ये पॉडकास्टसाठी इथे उपस्थित आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व या विषयावर. त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मनीषा दामले आणि वैद्य अपर्णा उत्पात. मी दोघींचंही स्वागत करते. 21 जून हा देशभर आणि जगातच आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याला 12 वर्ष म्हणजे एक तग झालेला आहे. मग या अगोदर योगा नव्हता का? तर नक्कीच होता. म्हणजे आपल्या पूर्वजांनी आणि भारताने योग हा अमूल्य ठेवा जगाला दिलेला आहे. म्हणून आपण आपल्या पूर्वसुरींचे सुद्धा ऋण व्यक्त करूया आणि जगाला याची मान्यता मिळण्यासाठी म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन ही मान्यता मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्नपूर्वक युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून जगभरात हा साजरा करावा याची मान्यता मिळवलेली आहे. आज सागरवेवमध्ये हा आपण विषय चर्चित आहोत आणि यासाठी आपल्याकडे आहेत मनीषा दामले. मी त्यांचा थोडासा परिचय आपल्याला करून देते. मनीषा दामले या नुकत्याच LIC चिपळूण शाखेतून निवृत्त झालेल्या क्लास 1 ऑफिसर आहेत आणि योगधाम नाशिक या अंतर्गत निरामय योग केंद्र गेले 10 वर्ष त्या चालवत आहेत आणि त्यांनी योगामध्ये MA केलेला आहे आणि योगावर त्यांचे अनेक लेख आहेत. त्या योगावर भाषणं देतात, व्याख्यानं देतात, प्रात्यक्षिकांसह हे सगळं करत असतात. मी मनीषाचे स्वागत करते पुन्हा एकदा. आणि वैद्य अपर्णा उत्पात आपल्याकडे आहेत. तर याही योग शिक्षिका आहेत आणि त्यांनी BA MS केलेला आहे. 22 वर्ष त्या आयुर्वेद चिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. संस्कृतमध्ये MA झालेल्या आहेत आणि योगामध्ये त्यांनी MSc त्या झाल्या. आणखीन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये त्या योग शिक्षक म्हणून ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं साक्षी केंद्र योग केंद्र असं आहे, तिथेही त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्य करत आहेत. तर आपण आज विषय घेतलेला आहे दैनंदिन जीवनामध्ये योगाचं महत्व. मनीषा, पहिल्यांदा मी तुम्हाला प्रश्न विचारते की भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात योग कर्मसु कौशलम म्हणजे कर्म आणि जर ते योग्य पद्धतीने कौशल्यकारक केलं तर त्याला योग म्हणतात किंवा योगामुळे शरीर आणि मन निरोगी आणि शांत राहतं. तर हा योग म्हणजे नक्की काय, त्याची पार्श्वभूमी काय आहे ती आम्हाला जरा सांग. योगाची पार्श्वभूमी बघायची झाली तर आपल्याला खूप मागे जावं लागेल. म्हणजे असं म्हटलं जातं की भगवान शंकराने पार्वती मातेला योग सांगितला आणि तिथून पुढे तो गुरु शिष्य परंपरेतून पुढे आला. किंवा आपण जर बघितलं वेदामध्ये योगाचा उल्लेख आढळतो. तपशील खूप आढळत नाही, पण उपनिषदामध्ये बघितलं म्हणजे मांडुक्य उपनिषद असेल, कठोपनिषद असेल, तैत्तिरीय उपनिषद असेल, अशा अनेक उपनिषदामध्ये पण योगाची माहिती आहे. रामायण काल घेतला तर वसिष्ठाने प्रभू रामचंद्रांना योगाचं महत्व सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये तर पूर्ण कितीतरी योगाची उदाहरणं आलेली आहे. असं करत जर आपण आलो पुढे तर खूप असे योगाची माहिती आपल्याला म्हणजे खूप जुनं आहे, आपली परंपरा खूप जुनी आहे. पण आता आपण जो योग म्हणतो किंवा आपण जो अष्टांग योग म्हणतो आणि सगळं तुम्ही आम्ही करतोय, तो योग मात्र आपल्या सगळ्याच्या हातात आणून देण्याचं मोठं काम हे महामुनी पतंजलीने केलेलं आहे. साधारणपणे 1-2,500 वर्षापूर्वी पतंजलीने हे योगाचा अष्टांग योगामध्ये बांधला इतस्तता पसरलेला योग आणि आपल्या जोडीत ते मोत्यासारखा तो टाकला. मग त्याच्यानंतर हठयोग असेल म्हणजे 7वा राम असेल, त्यांचा हठप्रतिकव असेल किंवा घेरण ऋषींची घेरण संहिता असेल, यामार्फत तो योग अजून पुढे त्याच्यामध्ये विस्तृत चर्चा आली. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात तर खूप मोठी संत परंपरा आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, तुकाराम असतील किंवा पुढे उत्तरेकडे गेलं तर तिथले तुलसीदास वगैरे असतील. या सगळ्या संतांनी भक्ती मार्गाचा म्हणजे भक्ती मार्गातून योग त्याची खूप मोठी परंपरा आहे. असे खूप समर्थ रामदासांनी काम केलेलं आहे. असं मी योगाची परंपरा आपली खूप जुनी आहे आणि आत्ताच्या जर काळात पर्यंत आपण आलो तर ते काही वर्षापूर्वीपर्यंत आलो तर आपलं विवेकानंदात सांगते, राज विवेकानंदांनी, स्वामी रामकृष्ण परमहंस असतील,
अरविंद असतील. इथून आता हे आपण म्हणतो श्री श्री योगा असेल, आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा ह्यांचं असेल आपलं योग विद्यात आम्ही जिथे शिकले तर विश्वास मंडलिक सरांचं असेल किंवा बेंगलोरच्या नागेंद्रजी असतील, पतंजली असतील, रामदेव बाबा, ह्या अनेक लोकांनी आता योगाचे म्हणजे कुठून तिथपासून जो आला ऋग्वेदापासून ते आतापर्यंत असे खूप मोठी परंपरा आहे योगाची आपल्या भारत देशाला. आता त्यात जे योग म्हणजे काय असा विषय आला तर योग आता योगचं कर्मचं कौशलम, आता मग असेच मॅडमने उल्लेख केला तुम्ही, तर योगाची व्याख्या पतंजलीने अशी केलेली आहे की योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे आपल्या चित्तामध्ये म्हणजे मनामध्ये, अर्थात योगाच्या पार्श्वभूमीवर चित्त आणि मन वेगवेगळं येतं, पण आता आपण ढोबळ मानाने बघूया तर आपल्या मनात असं अनेक भावना, विकार किंवा विचार येतात आणि ह्याचा निरोध करणे, विरोध नाही म्हटलेले, निरोध करणे म्हणजे ह्या सगळ्या भावनावरती कुठेतरी नियंत्रण ठेवणे, त्याच्यावरती काबू ठेवणे म्हणजे योग आहे. तसंच आता भगवद्गीतेत म्हटलंय की समत्वम योग उच्यते, म्हणजे सुख, आपलं ऐहिक सुख आपण उपभोगतो तेव्हा कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी आपला फायदा होतो, कधी तोटा होतो. तर हे सगळं करत असताना कुठेतरी याच्याकडे समत्व भावाने बघणे, म्हणजे आता खूप आनंदाने हुरळून न जाणे किंवा खूप मोठं संकट आले तर कोलमडून न पडता कुठेतरी त्याच्याकडे आपण एका साक्षीभावाने बघणे किंवा त्याच्यावरती निरोध करणे म्हणजे नियंत्रण ठेवणे आपल्या मनाचं, म्हणजे योग असं म्हणता येईल आपल्याला. आपण योगाची व्याप्ती बघितली म्हणजे खूपच व्यापक आहे. पण आपण थोडासा नॅरो विचार करूया की तुम्ही तुमच्या साक्षी केंद्रातर्फे असं स्पेसिफिक महिलांसाठी विशेष योगा काहीतरी पद्धती चालवता. तर त्या अंतर्गत काय काय येतं, म्हणजे योगाचे कोणते प्रकार तुम्ही त्याच्यात समाविष्ट करून घेतलेले आहे? आता बेसिकली कसं होतं की योग जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण एकंदरीत अष्टांग योग शक्यतो जो आपण आपल्याकडे जे व्यक्ती शिकतो त्याला आपण पार्टिसिपंट म्हणतो, त्यांनी तो त्यांच्या जीवनात अनुसरण साधक हा. हा थोडक्यात ती एक साधना आहे. एक तासभर मॅटवरती काही एक चमत्कृतीपूर्ण गोष्टी करणं म्हणजे योग असं आपण मानू नये. मग त्या दृष्टीने त्यांना गाईड करणं किंवा त्या दृष्टीने तुमची लाईफस्टाईल कशी मॉडिफाय करणं गरजेचं आहे, याचा एक सर्वंकष विचार करणं गरजेचं असतं. आता जेव्हा योग साक्षी योग हे जे फाउंडेशन आहे माझं त्याच्यातर्फे किंवा इन जनरल आपण जेव्हा योग क्लास म्हणतो त्यावेळेला आपण काय विचार करतो की त्यावेळेला अष्टांग योग तर सगळा नाही होऊ शकत. यम नियम आहे किंवा समाधी ते आपण एका तासात नाही ते बसवू शकत. मग मोस्टली आपण तसं करतो की आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान ह्या काही गोष्टी त्यांना शिकवण्याचा किंवा त्यांच्यामध्ये त्या कशा पद्धतीने जोपासता येतील याचा आपण विचार करतो. आता आसन म्हटलं की ते नॉट नेसेसरी की मी पहिल्या दिवशी शीर्षासन करावं. आसन ही गोष्ट मुळातच पतंजलींनी वेगळी वर्णन नाही केली. तुम्ही ज्या शांतपणे बसू शकतात ती कुठलीही गोष्ट आसन आहे. मग आपण आता जे काही प्रॅक्टिस करतो तुम्ही काहीही नाव द्या, ते 84 लक्ष योनी आहे त्यातलं कुठलंही तुम्ही आसन म्हणून करू शकता. पण मग आता कसं केलं जातं की जेव्हा पार्टिसिपंट असतो तेव्हा आपण 3 पद्धतीत काम करतो, मॉडिफिकेशन, व्हेरिएशन किंवा फ्लो. आता एखादी व्यक्ती आहे ती समज मला त्यांच्याकडनं पादहस्तासन, फॉरवर्ड बेंडिंग करायचं ज्याला आपण पायाचे अंगठे पकडणे म्हणतो. ही गोष्ट जर त्या व्यक्तीला जमत नाहीये तर तुला जेवढी जमते तेवढी तू कर, त्याला त्या पद्धतीने हेल्प करणं, हे झालं मॉडिफिकेशन. ठीक आहे, अगदी हट्ट नाही की तू पायाचे अंगठ्यापर्यंत तुझे हात पोहोचू. व्हेरिएशन म्हणजे काय असतं, तर एक आसन आहे, समज मी सर्वांगासन करते आहे तर त्या सर्वांगासनामध्ये मी कुठली तरी मुवमेंट ऍड करते पायाची किंवा त्यामध्ये मी पद्मासन करते, हे झालं व्हेरिएशन. आणि फ्लो म्हणजे काय असतो, तर जे आपण सूर्यनमस्कार किंवा चंद्र नमस्कार बघतो की त्याच्यामध्ये सिरीज ऑफ आसनाज येते की ते एक 5-7-8 आसनं क्रमाने आपण करत जातो, तो एक फ्लो मेंटेन होतो, तो एक रिधम किंवा तो त्या पद्धतीत तुम्ही क्रमशः त्या गोष्टी करत जाता. हा फ्लो नॉट नेसेसरी सूर्यनमस्कारात आपण 10 किंवा 12 पोज करतो, मी 3 यांचा पण फ्लो घेऊ शकते, जसं पादहस्तासन, चतुरंग दंडासन आणि भुजंगासन, असे ते फ्लो ऍडजस्ट केले जातात. आणि ह्या 3 पद्धतीने मेन एम काय आहे तर फ्लेक्झिबिलिटी वाढवणं, तुमचं बेंडिंग, तुमचं ट्विस्टिंग, या गोष्टी तुमच्या बॅलन्सिंग हे तुमचं सुधारणं. आणि मग तुमचा ब्रीथ कंट्रोल किंवा ध्यानामध्ये आपण काय करतो तर फोकस्ड अटेन्शन एका पॉइंटवर करता येणं, याच्याकडे आपण लक्ष देतो.
आता मी माइंडफुलनेसचा एक कोर्स केलेला असल्या कारणाने मी योगमध्ये थोडं माइंडफुलनेसच्या टेक्निक्स शिकवण्यावरही भर देते. कारण जेव्हा आपण विमेन सेंट्रिक गोष्टी बघतो तर अ, बरेचदा काय होतं की मानसिक दृष्ट्या ना खूप अप्स अँड डाऊन्स चालू असतात. एक जी स्टॅबिलिटी आता मनीषाताई म्हणाल्या ती स्टॅबिलिटी थोडी विमेन्समध्ये कमी असते. स्टॅबिलिटीमध्ये मी स्ट्रॉंगनेस हा विषय नाही घेतो. तर ही स्टॅबिलिटी किंवा तो जो एक कंपोजनेस आहे तो मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे किंवा काही टिपिकल फेमिनाईन प्रॉब्लेम्स असतात मध्ये मेन्स्ट्रुएशनशी रिलेटेड असू देत किंवा मिनोपॉज मिदाच मिनोपॉज नंतर होणाऱ्या काही प्रॉब्लेम्स याला तुम्ही नेमका कुठलं मॉड्यूल फॉलो करणं गरजेचं. आसनं तीच असतात पण ती तू कशी करणं गरजेचं आहे याच्याबद्दल आपण गाईड करणं गरजेचं असतं. आणि मग या पद्धतीने आपण त्यांचं एक डिझायनिंग करतो आणि ते मॉड्यूल त्यांच्यासाठी फॉलो केला जातो. जसं तुम्हाला काही एक टिपिकल त्रास असेल हार्मोनल इम्बॅलन्स असेल वॉट एव्हर त्या अकॉर्डिंग आपण तो लोक किंवा ते मॉड्यूल फॉलो करतो. तर जनरली मेन 3 गोष्टी आपण लक्षात ठेवतो की मॉडिफिकेशन करायचं व्हेरिएशन्स द्यायचे की फ्लोमध्ये न्यायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही जाता. जनरली मॉडिफिकेशन पासून सुरू झालेली व्यक्ती फ्लो मध्ये जाणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही काहीतरी अचीव केलेलं आहे. त्यामुळे या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ही कॉम्पिटिशन स्वतःशी आहे. कुणालाही दाखवण्यासाठी आपण काही करू नये. आज मी इतकं बेंड झाले उद्या येऊन जास्त दॅट्स ओके ठीक आपण जिंकतोय म्हणजे हा म्हणजे त्या जे तुम्ही मॉड्यूल फ्रेम केलेलं आहे त्यानुसार तुम्ही ती प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिसेस आपण कंटिन्यू. मनीषाताई तसं तुमच्या निरामय केंद्रामध्ये असं काही मॉड्यूल आहे का किंवा तुम्ही गेले 10 वर्ष हा कोर्स घेता तर त्याच्यामध्ये क्रम कसा घेता तुम्ही साधारणतः? आम्ही साधारणतः सुरुवात आल्यानंतर प्रार्थनेने घेतो किंवा कुठच्याही कार्य करताना आपण एक कुठेतरी ईश्वराप्रती नम्र होऊन ती कार्य करतो. त्यामुळे एक प्रार्थना घेतो. अजून त्याच्यामागे उद्देश होतो की येणारी व्यक्ती येणारा साधक बाहेरनं आलेला असतो. त्याच्या डोक्यात घरचे विचार असतात, बाहेर आपण काहीतरी बघितलेले ते विचार असतात. तर आपल्याकडे आल्यानंतर प्रार्थना करायची म्हणजे काय करायचं की आता इथून पुढे मी मनाने शरीराबरोबरच मनाने पण इथे आले आणि आता इथून पुढचा 1 तास फक्त माझ्या डोक्यात हाच विचार असेल. म्हणून ते शांत करण्यासाठी पहिली प्रार्थना असते. त्याच्यानंतर ओंकार जप असतो. कारण ओम हा ध्वनी जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली तर पहिला ध्वनी उमटला तो ओम. ओम हा बीजमंत्र म्हटला जातो. तर त्या ओंकाराच्या आपल्या शरीराला खूप फायदे आहेत. असं आता विस्तृतपणे बोलण्या एवढे आपल्याकडे वेळ नाही पण त्या ओंकाराचे खूप फायदे आहेत. त्यामुळे ओंकार घेतला जातो, प्रार्थना घेतली जाते. त्यानंतर काय ते बैलांदात सांध्यांचे व्यायाम घेतले जातात. म्हणजे आपण रात्रभर झोपलेलो असतो त्यामुळे एक प्रकारचं जडत्व आलेलं असतं. सकाळी असतं तुमचा सकाळी योग. योग सकाळी असतात. त्यामुळे पहिले सांध्यांच्या हालचाली कारण सांधे महत्वाचे आहेत शरीरातले. तर सगळे शरीरात जिथे ते सांधे म्हणजे मनगटाचा असेल, खांद्याचा असेल, कमरेचा असेल त्या पहिल्या सगळे सांधे मोकळे करून घेतले जातात. सांध्याचे व्यायाम घेतले जाते. नंतर वॉर्मअप होतो. कारण योगाचं मूळ काय आहे की सोप्याकडून कठीणाकडे. त्यामुळे जेव्हा आपण आसनं करायला जाणार तर आसनाची स्थिती तुम्हाला योग्य प्रकारे यायला आधी शरीरातले सगळे स्नायूंना गरम केले जातात किंवा त्यांना ऍक्टिव्ह केले जातात. त्यामुळे आधी वॉर्मअपचे प्रकार केले जातात. ते वॉर्मअपचे प्रकार झाल्यानंतर स्त्रियांकरता म्हणून सिटअप्स वगैरे असे घेतले जातात काही. आणि हे झाल्यानंतर हे वॉर्मअप सूर्यनमस्कार घेतले जातात मध्ये. मग सूर्यनमस्कार एक 12-14 सूर्यनमस्कार म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की सूर्यनमस्कार आमच्याकडचे 108 सूर्यनमस्कार घालणारे आहेत आमच्याकडे साध्या. तू पण विनर त्याच्यामध्ये आहेस जसे 108 मध्ये. तर म्हणजे अशा प्रकारचे त्यामुळे रोजचे सूर्यनमस्कार असतात. आणि हे सगळं झाल्यानंतर मध्ये 2-3 मिनिटं 4 मिनिटाची योगनिद्रा पण येते. कारण हे सगळं झाल्यानंतर कुठेतरी शरीराला परत थोडं शांत केलं जातं. कारण योगनिद्रेमध्ये काय आहे तुमच्या शरीरावरचे, मनावरचे, हृदयावरचे, तुमच्या विचार या सगळ्याचे ताण कमी करून कमीत कमी वेळाला सगळीकडे विश्रांती मिळते. म्हणजे हृदयाला पण मिळते, स्नायूंना मिळते, शरीर मनाला ते गेलं जातं. आणि नंतर मग आसनं घेतली जातात. म्हणजे समजा आज आपण पाठीवरची आसनं घेतली तर त्याच्या जोडीला बैठी आसनं असतील, उद्या पोटावरची असतील त्या जोडीला दंड स्थितीतली आसनं असतील. मग आसनं घेतली जातात. मग आसनं झाल्यानंतर साजव्या पुढे प्राणायाम घेतला जातो. प्राणायामामध्ये पण शुद्धिक्रिया येते, कपालभातीसारखी शुद्धिक्रिया येते, अग्निसारखी शुद्धिक्रिया घेतली जाते, अनुलोम विलोम घेतलं जातं, असे भस्त्रिका घेतली जाते. अशा प्रकारचे भ्रामरी असेल असे सगळे जो प्राणायामाचं आहे तर 1-1 टप्पे म्हणजे सगळेच एका दिवशी नाही होत, वेळेची मर्यादा येते. पण काही 1-2-4 दिवस 2 दिवसांनी परत दुसरे असे सगळे प्राणायाम घेतलं जातं. प्राणायाम किंवा ध्यान घेतलं जातं.
आणि त्याच्यानंतर परत एकदा ओंकार जप आणि प्रार्थना होते आणि तो वर्ग संपतो. शेवटच्या प्रार्थनेमध्ये जे काही शिकवले ते ईश्वराप्रती अर्पण केलं जातं, भूमीसाठी वंदन केलं जातं. म्हणजे अशी ही पण एक भावना त्यामध्ये येते, असं कृतज्ञता निसर्गाप्रती. म्हणजे भूमी तर बैली आहे आपली माता, आणि असं पण तो संपवला जातो. मला एक असं विचारावंसं वाटतं की सूर्य नमस्कार घातल्याने सकारात्मकता निर्माण होते किंवा नकारात्मकतेचं प्रमाण कमी होतं, तर असं काही आहे का? आहे. कारण मुळात काय माहिती, मुळात सूर्यनमस्कार आहे ना, एक तर महत्वाच्या 3 गोष्टी येतात. एक तर मग असेच आपण म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये आसनांची साखळी आहे. म्हणजे पादहस्तासन असेल, भुजंगासन असेल, पर्वतासन असेल, अशी वेगवेगळी आसनं आहेत. त्यामुळे त्या सगळ्या आसनांची एक लय किंवा एक ती साखळी मिळते. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये श्वासाचे, म्हणजे श्वास घेणे, सोडणे, पूरक, कुंभक, रेचक सगळे येते त्यामध्ये. सूर्यनमस्काराच्या मंत्रामध्ये श्वास घेणे आहे, श्वास रोखणे आहे, श्वास सोडणे आहे, ह्या सगळ्या त्या येतं त्याच्यामध्ये. त्यामुळे आपोआपच त्याच्यामध्ये प्राणायाम येतो. त्याला आपण मंत्रांची जोड देतो. सगळे एक एक मंत्र म्हणून आपण तो सूर्यनमस्कार म्हणतो. हो. त्यामुळे आपोआपच काय होतं, शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सगळ्या स्तरावर तो सूर्यनमस्कार म्हटला जातो. आणि त्याच्यामुळे एक तर तुमचं शरीर फ्लेक्झिबल होतं, शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपल्या शरीरातली रक्ताभिसरण चांगलं होतं, पचनक्रिया, मेटाबॉलिझम, चयापचय क्रिया, ह्या सगळ्याला येतं. आणि कुठेतरी हे सगळे केल्यामुळे मुळात शरीर तंदुरुस्त असेल, दिवसभर मला ती ऊर्जा पुरणारी असेल माझ्या कामासाठी, तर आपोआपच मी सकारात्मक होते. कारण जरा जरी कुठे आपली कमी पडली कॅपॅसिटी किंवा ऊर्जा कमी पडली, तर कुठेतरी माणूस डिप्रेशनकडे किंवा नकारात्मककडे झुकतो. ते सूर्यनमस्कारामुळे आपोआप स्वतःची सुरुवातच तुमची इतकी छान होते, बरोबर. ती एनर्जी तुम्हाला दिवसभर पुरते. आणि सूर्यनमस्कारामुळे कार्टिझॉल पण हो, वाढतो, नक्कीच. कार्टिझॉल Good hormones वाढतात, हा. मेलॅटोनिन वाढतो, या. झोप सुधारते आपली, त्यामुळे सतत होतं, सायकल आणि सायकलच एकदम छान होतं. आणि हे जर आपण सातत्याने फॉलो केलं तर मला वाटतंय आरोग्याबरोबर आहार पण महत्वाचा आहे. म्हणजे आरोग्यावर आपण परत येऊया, पण तुम्ही आहार तज्ञ पण आहात, तर मला असं विचारायचंय की आहार किती महत्वाचा आहे जेव्हा आपण हे योग प्रकार सगळे करतो तेव्हा? नक्कीच. आहाराचा विचार आपण एक्सक्लूड करू शकत नाही, कारण अन्नम जीव इति स्थिती, म्हणजे आपण काही खाल्लं नाही तर आपण नाही काहीच करू शकत, कारण आपल्याला कुठल्याही हालचालीसाठी जी एक आवश्यक ऊर्जा आहे ती अन्नातून मिळते. आता जेव्हा आपण आहाराचा विचार करतो तेव्हा एक असतो आपला सर्वंकष विचार आणि एक अगदीच योगिक आहार, असे जर दोन आपण हे केले. आता आपण या सगळ्या भौतिक जगात जगतो, मटेरियालिस्टिक वर्ल्ड आहे. जरी आपण योगाभ्यास करत असलो तरी बाहेरचं हे सगळं जसं आपण जगतो आहोत किंवा ज्या एका वेगवान जगामध्ये आपण आहोत, मग तो आहार तुमचा कशा पद्धतीचा असावा. तर आहाराच्या बाबतीतले काही अतिशय फंडामेंटल रूल्स आहेत जे तुम्ही लहानपणापासून खाता आहात तेच तुम्ही खा, कारण ते पचवणारे एन्झाईम्स तुमच्यात आहेत. जरी आपण वैश्विक विचार करणं गरजेचं आहे तरी वैश्विक खाणं सुटेबल आहे किंवा सजेस्टेड आहे असं अजिबात नाही. त्यामुळे जे रिजनल आहे, तुम्ही जिथे राहता किंवा जिथे तुमचा जन्म झालाय, जिथे तुमचं सगळं आयुष्य एकंदरीत मोठा पोर्शन जिथे गेलेला आहे, त्याच पद्धतीचं तुमचं जेवण असावं. म्हणजे जसं आता आपण कोकणात राहतोय तर राईस किंवा तांदूळ ही बेसिक म्हणजे तुमचं मेन स्ट्रक्चर दे राहतं, त्याला तुम्ही व्हेरी करता, त्यामुळे तुम्ही ते सोडू नाही शकत. इथे पिकलेलं म्हणजे क्विनोआ किंवा ऑलिव्ह ऑइल हे खूप छान आहे, नो डाऊट असेल इथे, आपण त्याच्यात आक्षेप नको घ्यायला, पण ते मला पचतंय का किंवा माझ्यासाठी सुटेबल आहे का, हा एक बेसिक विचार आहे. हा झाला एक जनरल आहाराचा जो विचार आहे किंवा एक फूड प्लॅटरचा जो विचार कर, म्हणजे असं मला वाटतंय श्रेयस आणि प्रेयसचा आपण विचार केला पाहिजे. जे श्रेयस आहे ते घ्यायला पाहिजे, प्रिय आहे ते घ्यायला शक्यतो म्हणजे ते कार्मिक होतं ते हा, म्हणजे ज्याचं तुम्हाला क्रेविंग आहे. आता मला पूर्ण मान्य आहे की या जगात आपण अगदी जंक फूड शिवाय किंवा मी पिझ्झा खात नाही, चहाच पित नाही असं असत नाही. गंमत काय आहे की तुम्ही सगळं खा, पण तुम्ही त्याच्याबरोबर डिटॅचमेंट फॉलो करता आली पाहिजे. आम्हाला एक छान उदाहरण दिलं जायचं की गुलाबजाम खाण्यात आहेत किंवा आज जेवायला गुलाबजाम आहेत हे मला कळलेलं आहे, तर ते कळल्यापासून खाईपर्यंत खाऊन झाल्यावरही मी गुलाबजामच माझ्या डोक्यात असतील तर मी योग करूच शकणार नाही. म्हणजे मी गुलाबजाम खाण्याला आक्षेप नाही, पण द अटॅचमेंट विथ दॅट गुलाबजाम
नॉट सजेस्टेड. म्हणजे तुम्ही तिथून डिटॅच होण्याची गरज आहे. आहार हा आपण जे वाक्य वापरतो ना, उदरभरण हे जाणी जे यज्ञ कर्म. मग तुम्ही काय सजेस्टेड राहतं तर योगिक आहार. आता सकाळी जर तुम्हाला 6 वाजता सेशन आहे त्याच्या आधी उठणं गरजेचं आहे तर नॅचरली जड आहार वर्ज करावा लागेल कारण तुम्हाला जागच येणार नाही. बरं, पचन हे 12 तास चालणारी गोष्ट आहे. त्यामुळे सकाळी काही गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय योगाभ्यास करता येत नाही. ते कोणाच्या दृष्टीने तुमचा आहार सात्विक असावा. आता सात्विक म्हणजे काय तर तो पचायला सोपा असावा. जास्त त्याच्यामध्ये स्पायसेस असेल तर ते जिभेला आवडतं. नॅचरली क्वांटिटी वाढते. बघा, साधी खिचडी असेल तर आपण एका ठराविक पोर्शनला खातो, पण हेच जर मस्त बटाटे वडे, मिसळ पाव असेल तर ते कंट्रोल सुटत जात. गॉडमेड फूड म्हणजे सात्विक असं आपण म्हणतो. इबच घरी Nature. शिजवत बरोबर. ती गोष्ट तुमच्यासाठी सर्वदा पथ्य कॅटेगरीचा आहे. मुगाची डाळ, तांदूळ किंवा वेलीवरच्या ज्या भाज्या आहेत, पडवळ वगैरे, या भाज्या तुम्ही खाव्या. कायम गाईचं दूध, गाईचं तूप किंवा गाईच्या दुधापासून होणारे पदार्थ तुमच्या खाण्यात असाल. आता एक थोडासा मॉडर्नचा एक आस्पेक्ट सांगते. जेव्हा तुम्ही योगासनं करता आहात त्यावेळेला नॅचरली सगळी आसनं जी आहेत ती मसल किंवा जॉईंट ओरिएंटेड असतात. मग ह्याची हेल्थ किंवा ते जे काही त्याच्यामध्ये थोडी वेअर अँड टेअर ज्याला आपण झीज म्हणतो ती होते. तर ही झीज भरून घेण्यासाठी तुम्हाला प्रोटीन्सची गरज असते. जर तुमच्या आहारामध्ये कुठेच प्रोटीन्स नसतील तर तुम्हाला तो जो एक बॅलन्स किंवा त्या मसल्सची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होत जाते. त्यामुळे एक्सटर्नल प्रोटीन पावडर घ्या असं नाही, पण तुमच्या आहारात ते आहे का, म्हणजे डाळी, कडधान्य, दूध हे तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. आहार हा रॉकेट सायन्स नाही, बट तुम्हाला खूप कॉन्शियस कॉम्बिनेशन्स पण महत्वाचे आणि तुम्ही काय खाताय हे तुमचं भान सतत असणं गरजेचं आहे. अमायनो ऍसिड्स कशात आहे किंवा प्रोटीन बारीक गोष्टी असतात की मग बाबा फॅटी ऍसिड्स मध्ये आपण बघतो की हे म्हणजे ज्याला आपण पॉली अमायनो ऍसिड्स किंवा हे जे म्हणतो त्या सगळ्या गोष्टी मोनोसॅच्युरेटेड, पॉलिसॅच्युरेटेड, हा सगळ्या डेप्थ मध्ये तुम्ही जायचं का हा चॉईस आहे. पण मी काय खातीये याच्याबद्दल मी सजग असणं गरजेचं आहे. मी जर घरचं खातीये, मी एका जे सांगितलंय की स्टमकच्या 3/4 पोर्शन तुम्ही खा, हे माझं भान असेल तर मी काहीही खात असेल तरी मी मेंटेन राहू शकते. पण ते भान ज्या ठिकाणी सुटतं, तुम्ही खाली बसून जेवताय, उठताना हात टेकवावे लागले की पहिला तुम्ही चुकलेले आहात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी वरण भात, तूप, मीठ, अत्यंत लिंबू हा असा पूर्ण आहार सांगितलेला आहे अतिशय. की ज्याच्यातून सगळे अमायनो ऍसिड सगळं मला आवश्यक पूर्ण अन्नच म्हटलंय त्याला. आणि ना आपलं जे काही संस्कृती आहे ना तेवढी जर follow केली ना बस इनफ आहे. तुम्ही नका तुमचं आणि काही त्याची कॉम्बिनेशन्स पण खूप छान आहेत. म्हणजे कशात काय घालायचं, की मटार नुसते न खाता आलू मटार घालायचे, बटाटा घातलाच पाहिजे, पण नुसता बटाटा अर्धी खायचं झालं कोशिंबीर पंढरी पाहिजे किंवा दाण्याचं त्याला कूट फोडणी पाहिजे, पडली पाहिजे. फोडणी पाहिजे, दाण्याचं कूट तर पाहिजे. म्हणजे हे सात्विक, राजसिक आणि तामसिक या तिघांचं प्रमाण कसं असावं, म्हणजे बॅलन्स. बेसिकली तुम्ही सात्विक आहार घ्यायला हवा. तर राजसिक आहार म्हणजे काय तर ज्याला आपण मसालेदार, ज्याच्यावर तर्री आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही आत्ताच्या भाषेत प्रिझर्वेटिव्ह ऍड केले, हे सगळं राजसिक मध्ये जात. आता प्राप्त परिस्थितीत तुम्ही ते खाणार असाल तर तुमचं भान ठेवा की हे खूप कमी खाल्लं पाहिजे. जे सगळे आपण चीज किंवा इटालियन, चायनीज किंवा कॉन्टिनेंटल म्हणतो हे बऱ्यापैकी राजसिक मध्ये जातं. जे अन्न शिळं झालेलं आहे, जे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताय आणि मग गरम करून करून खाताय, ते सगळं तामसिक आहे. थोडक्यात जे खाल्ल्यानंतर तुम्हाला छान वाटतं, दुसऱ्याचंही बद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना निर्माण होतात, ते सगळं सात्विक. जे खाल्ल्यानंतर हा छान तर वाटतंय पण बाबा काही करू नये, आता मस्त मजेत जगावं किंवा जे काही सगळे मटेरियलिस्टिक प्लेजर्स आहेत ते एन्जॉय करा, तर ते झालं राजसिक. आणि जे खाल्ल्यानंतर बस आता काहीच करू नये ते झालं तामस. तमगुण. त्यामुळे मग तुमचा तमोगुण वाढतो, तुमची पुढची ऍक्टिव्हिटी स्लगिश होऊन जाते. पण या गोष्टी तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर मी पुन्हा सांगेन, जे आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं नाही
आपल्यासाठी फुलप्रूफ आहे. काही गरज नाही तुम्हाला दुसरं काही विचार करायची. आपली तेवढं खाद्य फळ- संस्कृती खूप आणि आनंददायी. तर खूप व्हरायटीनी एनरिच्ड आहे. तुम्हाला जे काही खूप कुणी लोक असतात की रोज रोज तेच काय खायचं, तर सात्विक ते तुम्ही व्हेरिएशन आणू शकता. म्हणजे मी म्हणलं वरण भात तूप आहे, खिचडी आहे, किंवा साळीच्या लाया आहे. तुम्ही भाज्यांमध्ये व्हेरिएशन्स घेऊ शकता, पण तुम्ही त्यालाच गरजेचं आहे. स्वतः अभ्यास केला पाहिजे. हा. मला काही बेसिक बेसिक राहिलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, खाण्यासाठी जर जगतो आहोत तर ते चांगलं असतं. त्या खाण्यातनं आनंदाचे हार्मोन्स सिक्रेट झाले पाहिजे. डोपामाइन पण मिळालं पाहिजे. मनीषा, तुला प्रश्न विचारते. तू मगाशी पतंजलींचा उल्लेख केलास. असे अनेक गुरु होऊन गेलेत, योग गुरु किंवा ऋषी होऊन गेलेत. म्हणजे BKS अय्यंगार जे आहेत, म्हणजे त्यांना 12व्या वर्षी आजार झाला आणि म्हणजे रोगीतून योगी आणि योगी ते निरोगी असा त्यांनी स्वतः प्रवास केला, आणि इतरांना पण घडवला. म्हणजे त्यांनी जवळजवळ 80 देशांमध्ये त्यांचे योग स्टुडिओ सुरू केले. 1 कोटीपेक्षा लोकांना त्यांनी जास्त निरोगी करण्याचा प्रयत्न केला किंवा योग शिकवला. तर हा जो म्हणजे 12 त्यांचं वय मला वाटतं 95 वर्षापर्यंत ते होतं, तेच ते गेलेले आहेत. तर एवढं आरोग्य महत्वाचं आहे. म्हणजे योग केल्यामुळे त्यांना निरोगी स्वतः होऊन त्यांनी इतरांना जे निरोगी करण्याचा आपण काय म्हणतो आनंद घेतला. तर या आरोग्यासाठी तू काय सांगू शकशील? म्हणजे योग आणि आरोग्य. आता म्हटलं योग आणि आरोग्य म्हटलं, आरोग्य म्हटलं तर किंवा एक बेसिक आहे की जीवनशैली म्हणजे कुठलाही आजार बरा करण्यासाठी योग नाहीये. हे जरी खरं असलं तरी आपण जीवनशैली, योगामध्ये अशी जीवनशैली आपण अंगीकारतो की तुमच्याकडे रोग होणारच नाही तुम्हाला. म्हणजे आपल्याकडे असं कुठल्याही व्याधीवरतीचं असं असतं की आधी आजार झाला की नंतर औषधं येतात. पण योगामध्ये असं आहे की तो आजार होऊच नये म्हणून योग असतो. म्हणजे योगाचा मागचा मुख्य उद्देश तेच आहे. कारण योगामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये आता अष्टांग योगापासून जर सुरुवात केली, म्हणजे फक्त आता जेव्हा आपण आजार म्हणतो तेव्हा फक्त शारीरिक आजार नाही घेत आहे. आजार म्हणताना शारीरिक आजारापेक्षा जास्त आता आपण जीवनशैलीजन्य आजार बघतो, ते कुठलेही रोगजंतुमय आजार होत नाहीत. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचं की देवी आल्या म्हणून लोक जातात, प्लेगच्या आजारात खूप लोक गेली. तर असं आता कुठलेही रोगजंतूचे आजार नाहीत. आत्ता आजार कुठले आहेत तर डायबिटीज असेल, हार्ट अटॅक असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल, जास्त की असे जे आपण आजार म्हणतो ते एक लक्षात घेतलं की हे आजारामध्ये कुठेही जंतू नाहीयेत. आणि तरीही हे आजार आता अगदी 25-30 वर्षी आपलं दाट ठोठावत आहे. म्हणजे हे का ठोठावत आहे तर आपल्या जीवनशैलीमध्ये झालेला बदल, किंवा आपण चुकीची जीवनशैली वापरतो म्हणून हे आजार होतात आपल्याकडे. किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त आजारचं प्रमाण आता का वाढलंय की मानसिक आजार. म्हणजे आता सगळ्या कुठल्याही आयुष्याच्या वर्णावरती, कुठल्याही टप्प्यावरती इतके ताण आणि तणाव आहेत आणि जीवन इतकं धावपळीचं झालंय की त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपल्या मनावरती होतो. आणि मानसिक आजार म्हणजे शारीरिक आजाराच्या मागे पण आता जवळजवळ 70% असं ठरलं की मानसिक ताट हे जर कारण असतं. तर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी योग आपल्याला मदत करेल. म्हणजे मुळात हे सगळं होऊच नाही याचं कारण काय, याच्या मागची संकल्पना काय की योगामध्ये आपण आता योग म्हटलं का आपल्याला कसं आसन आणि प्राणायाम हेच माहिती आपल्याला. पण जर आपण अष्टांग योगाचा विचार केला तर सुरुवात कुठून येते अष्टांग योगामध्ये? यम नियम हे पहिले 2 आहेत आणि नंतर आसनं आहेत. आता यम म्हणजे काय आहे तर यम म्हणजे समाजात वावरतानाचे नियम आहेत. तर काय नियम आहे तर सत्य म्हणजे काय, खरं बोला, खोटं बोलू नये. अस्तेय म्हणजे चोरी करू नये असेल. अहिंसा, आता अहिंसा म्हटल्यानंतर आपण म्हणतो की मी अहिंसा करतच नाही, मी कुठे मुंगी पण मारत नाही, म्हणजे इतके पण कष्ट घेत नाही असं असेल ते. तर पण आपण जे फक्त शारीरिक नव्हे तर वाचिकची हिंसा करतो बोलण्यातून, ती हिंसा असते. किंवा अपरिग्रह म्हणजे जरुरीपेक्षा जास्त गोष्टींचा साठा करू नये. मला वाटतं एवढं एक जरी आपण सांभाळलं ना तर सगळे आपले दुःख बाजूला होतील. एवढं महत्वाचं ह्याच्यात आहे. किंवा ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य आता असं नाही आहे की तुम्ही लग्न करू नका किंवा विवाह सुख घेऊ नका असं नाही आहे. तर ब्रह्मचर्य याचा अर्थ की तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहा असा त्यातून अर्थ आहे. किंवा तुमचं जे नैतिकता आहे ती सांभाळा. आणि एक मला सांगा, हे जर 4-5 गोष्टीच आपण सांभाळल्या आणि ह्याच्या जोडीने पुढचे येतात ते म्हणजे नियम. नियम म्हणजे काय की स्वतःचं जे आचरण आहे ते आचरण. म्हणजे कसं ते एक असेल तर शौच, म्हणजे शौच म्हणजे शुद्धी. म्हणजे जशी आपण शरीराची शुद्धी करतो
तशी मनाची शुद्धी असेल आपल्या करायची, विचारांची शुद्धी असेल. अनेक विचार आपल्या डोक्यात आहे. म्हणजे षड्रूप जे आहे, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ह्या सगळ्या षड्रूपाने आपल्याला घेरलेलं असतं. त्याची शुद्धी असेल, ते काढून टाकणं असेल. म्हणजे शौचामध्ये हे एक येतं असेल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान, म्हणजे ईश्वराप्रती कुठेतरी एक मोठी शक्ती आहे आपल्यापेक्षा, त्याला मान्यता देणं असते. त्यानंतर स्वाध्याय आहे. आता स्वाध्याय म्हणजे आपल्याला फक्त मुलांचा अभ्यास माहिती आहे, पण असं आहे, जर मी आता समजा नोकरी करते, तर मला ऑफिसमध्ये जे काम करायला लागतं त्यासाठी जी सर्क्युलर्स येतात किंवा त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करणे, म्हणजे मी ते काम नीट करू शकते. हा स्वाध्याय आहे. आता तप आहे. तप म्हणजे तेच आहे की एखादी गोष्ट परत कर. हे जर सगळं आपण अंगीकारलं, तर आता जर यम आणि नियम एवढेच जर मी केले, तर मी आजारी पडेनच कशाला. मुळात ही जीवनशैली जर माझी अशी असेल, तर मी आजारी पडणारच नाही. म्हणजे योगाचा मूळ इथे आहे. आणि मग ते झाल्यानंतर पुढे ते आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान म्हणजे सगळं. आरोग्यदायी आनंदी जीवनशैली हे आधी आपल्याला सिद्ध व्हायला आली पाहिजे. पाहिजे आणि ती केली पाहिजे. म्हणजे योगाचं मुळच ते आहे की शरीर आणि मन हे दोन्ही त्याच्यामध्ये येतात. समन्वय साधण्याने एक किस्सा सांगते. म्हणजे मगाशी अय्यंगार गुरुजींचं सांगितलं, सचिन तेंडुलकरला एक ऑपरेशन करावं लागणार होतं आणि मग तो अय्यंगार गुरुजीकडे गेला आणि त्यानंतर त्याने योग शिकला आणि मग त्याला ते ऑपरेशन करावं लागलं नाही. म्हणजे योगामध्ये उपचार पद्धती आहे, तर त्यावर आम्हाला तुम्ही काय मार्गदर्शन करा? आता योग ही जी काही उपचार पद्धती म्हणून आता म्हणजे रिसेंट या शतकात किंवा 19व्या शतकापासून आपण जास्त त्याला वेटेज मिळायला लागलाय. बेसिकली स्वतंत्र उपचार पद्धती म्हणून योग आपण मानत नाही. ती एक कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन आहे. म्हणजे तुमचं जे एक आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक काय जे सम मेडिसिन चालू आहे, त्याला कॉम्प्लिमेंटरी हे करतं. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, तर जे त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम आहे ते कमी करतं. त्याची जी काही मेडिसिन्सचा यूज आहे तो एन्हान्स करतं. आता ज्या वेळेला पतंजलींनी योगसूत्र लिहिली, तेव्हा त्याचं एम जे ते दर्शन आहे, फिलॉसॉफी, ती मोक्ष या विषयासाठी आहे. जेव्हा त्याला तुम्ही थेरापेटिक योगकडे घेऊन येतात, स्ट्रक्चर तेच राहतं, फक्त त्याचं कव्हरिंग बदलतं. म्हणजे मग कसं होतं की जेव्हा आरोग्यासाठी योग किंवा एखाद्या विकार आहे, म्हणजे एखादा व्याधी झालेला आहे, तो कमी करण्यासाठी किंवा ते त्रास कमी करण्यासाठी, त्याच्या काही क्रॉनिक पेन्स आहे किंवा रिकरंट होणारे त्रास आहेत, हे कमी करण्यासाठी जेव्हा आपण योग विचारात घेतो, त्यावेळेला ते डिसीज स्पेसिफिक मॉड्यूल तयार होतं. म्हणजे आता मला सतत दम लागतो किंवा मला अस्थमा, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आहे, याचा अर्थ काय, तर मला सीझन बदलताना किंवा एक ठराविक गोष्टीमुळे माझं श्वासगती जी आहे ती बिघडते. तर मग काय करायला लागतं, तर माझं जे काही श्वसन संस्था आहे तिला एम्पॉवर करावं लागतं, त्याला स्ट्रेंथन करावं लागतं. मग आपण जे काही आसन किंवा प्राणायाम हे जे त्याच्यासाठी डिझाईन करतो, ते त्या अवयव विशेष असतात की त्या अवयवांना ते बल देणारे असतात, त्यांचं कार्य सुधारणारे असतात. आणि त्याच्याबरोबर आपण काय करतो की ओव्हरऑल इम्युनिटी वाढवणं. कुठलाही एव्हरी नाऊ अँड देन काहीतरी सीझन चेंज झाला, अमुक एक साथ आली किंवा इन्फेक्शन आहे आणि तुम्ही त्याला प्रोन होताय, तर ते बरोबर नाही. म्हणजे ओव्हरऑल इम्युनिटी वाढवणं, तो जो काही वीक ऑर्गन आहे किंवा ज्या अवयवाचा आत्ता डिसीज झालाय, मग तो वर्टिब्रल कॉलमचा असेल, स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलेसिला डिस्टेसिस, काही नंबर पुढे आहे, आर्थरायटिस, डायबेटीस, तर तुम्हाला डायबेटीसमध्ये काय, तर तुम्ही पॅनक्रियाजला स्ट्रेंथन करता की जेणेकरून त्याची सिक्रिशन्स प्रॉपर होती. आणि जो ओव्हरऑल अष्टांग योग आहे, तो तुमचं लाईफस्टाईल मॉडिफाय करतो, जेणेकरून तुमचे हार्मोन्स आहेत ते बॅलन्स राहावे. कारण कुठेतरी कळत नकळत सगळ्यांच्या डोक्यात असतं, तो ना हार्मोनल इम्बॅलन्स आहे, तर तुम्हाला तिकडे फोकस करावं लागतं. जेव्हा तुम्ही आरोग्यासाठी योग असा विचार करता, त्यावेळेला तो कुठल्या अवयवाचा विकार आहे किंवा कुठला विकार आहे, त्या अवयवाला बल देणं, त्याची स्ट्रेंथनिंग करणं, ओव्हरऑल इम्युनिटी आणि ओव्हरऑल स्ट्रेंथ वाढवणं आणि तुमचं जे काही कम्प्लीट मेटाबॉलिझम आहे, ज्याला आपण धातूंचं चयापचय म्हणतो, ते तुमचं रेग्युलराईज करणं, हा त्याच्यामधला मेन उद्देश असतो, ज्याच्याने आपोआप पुढच्या सर्व गोष्टी सिंक्रनाइज होत जातात. थोडक्यात काय, तर बॉडी, माइंड, ब्रीथ, सेन्स ऑर्गन सिंक्रनाइज करा, आपोआप पुढच्या गोष्टी घडत जातील. बरोबर, छान. मला मनीषा तुला असं विचारायचंय की तू आत्ताच म्हणजे 42 वर्ष LIC मध्ये नोकरी करून निवृत्त झालीस. 42 म्हणजे ही खरं साधनाच आहे.
आणि हे करत असताना तू तुझ्या 2 मुली, तुझ्या सासूबाईंची तू लाडकी सून, हे सगळं सांभाळून तू बऱ्याच सामाजिक संस्थांमध्ये लोटिस्मामध्ये तू संचालक आहेस, कोमसापोमध्ये आहेस, मसकोमध्ये आहेस, नाट्य परिषदेमध्ये आहेस. म्हणजे एक तुझ्याकडे व्यक्तिमत्व म्हणून बघत असताना तुला योगाचं नक्कीच व्यक्तिमत्व विकासाचा फायदा झालेला असणार. तर त्या दृष्टिकोनातून तू काय सांगशील व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी योग कसा उपयोगी पडू शकतो? म्हणजे तरुणांना सांग किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सांग, त्यांना तू मार्गदर्शन कर. आता व्यक्तिमत्व विकास म्हटलं की म्हणजे फक्त शरीर नाही, त्याच्यामध्ये मानसिक आहे, भावनिक आहे, सामाजिक आहे, असे सगळ्या पॉईंटने त्या व्यक्तिमत्वाचा विकास घेतला आपण बघितला पाहिजे. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असेल एखाद्याकडे बघण्याचा, किंवा दुसऱ्याचा ऐकून घेण्याची कला असेल, किंवा आपल्या भावनांचं उद्दीपित न होता त्या भावनावर नियंत्रण ठेवणं असेल, त्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तिमत्व विकासामध्ये येते. आता तू म्हणालीस तसं तरुणांच्या बाबतीत बघायचं झालं तर आत्ताच्या तरुणापुढे एवढी मोठी आव्हानं आहेत, म्हणजे इतकी मोठी स्पर्धा आहे तरुणांच्या पुढे की असं नाही. त्या आमच्या वेळेला तर मी नोकरी केली, 40-41 वर्ष एका ठिकाणी नोकरी केली. म्हणजे हे आमच्या आधीच्या किंवा माझ्या पिढीपर्यंत असं होतं, पण आता असं नाही. तुम्हाला रोजची चॅलेंज आहे. तुम्ही दरवर्षी तुम्ही जर परफॉर्मन्स दाखवला नाही तर तुमची नोकरी पुढच्या वर्षी असेल की नाही माहिती नाही. त्यामुळे एक प्रकारचं सतत टेन्शन असतं ह्या तरुणावरती, आणि ते टेन्शन असल्यामुळे किंवा हे मानसिक टेन्शन आहे, बौद्धिक टेन्शन आहे, त्यानंतर एकाच जागी खुर्चीत 10-10 तास बसून ती काम करतात, त्यामुळे शारीरिक टेन्शन आहे. आणि या सगळ्या करता योगाचं खूप महत्वाचं आहे. योग खूप महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरण दे मी त्याला, किंवा समर्थ रामदासांचं आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे की समर्थ रामदास 1200 सूर्यनमस्कार करायचे, किंवा त्यावेळेला परकीयांची आक्रमण आपल्याकडे होती, आणि जर परक्याच्या आक्रमणाकडे आपल्याला जर पुढे जायचं असेल तर ह्या तरुणांकडे बल पाहिजे, शारीरिक बल सुद्धा पाहिजे आणि मानसिक बल, मनगटात पण ताकद पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये विचारामध्ये पण धैर्य पाहिजे. म्हणून त्याने बलोपासना सुरू केली होती त्यावेळेला. म्हणजे त्यांनी जाणलं होतं की शरीर आणि मानसिक ताकद काय असते. किंवा बाळ गंगाधर टिळकांचं उदाहरण घेऊया. बाळ गंगाधर टिळकांनी त्याच्या कॉलेजच्या वयामध्ये एक पूर्ण वर्षाची गॅप घेतली आणि फक्त आपल्या शरीर माझं कसं सुदृढ होईल, शरीर म्हणजे मन आलं त्याच्यात, ह्याच्यासाठी घालवलं. आता एवढंच कशाला आपले पंतप्रधान घेऊया, माननीय नरेंद्रजी मोदी घेऊया, की आता ह्या वयात पण 18 ते 20 तास काम करतात. एकही दिवस न थांबता काम करणे या वयामध्ये, किंवा नवरात्रीचे 11 दिवस उपवास करून सुद्धा तेवढंच काम करतात. म्हणजे आपण त्या माझा उपवास अगदी कमी कर असं नाही करत. की या सगळ्याच्या मागे काय आहे, तर या सगळ्याच्या मागे हा योग आहे. की योगामध्ये जी शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक, जी सगळी, म्हणजे आता मी म्हटलं यम नियम, मगाशी मी बोलले यम नियम, त्याच्यामुळे आपल्याला ती मानसिक शांती किंवा शरीरखोर मिळवता येतो. आसनं करतो, आसनामध्ये आपली शारीरिक लवचिकता वाढते, रक्ताभिसरण वाढत असेल, ऊर्जा आपली शरीरातली वाढते, बाकी चयापचय क्रिया वाढत असेल, ही सगळी आसनामुळे शारीरिक फायदा होतो. प्राणायामामुळे काय होतं, प्राणायामाचा संबंध श्वसनाची आहे. म्हणजे पूरक कुंभर याच्यात करताना जो जादाचा ऑक्सिजन प्राणवायू घेतला जातो तो सगळ्या पेशींपर्यंत जातो, पेशींची कार्यक्षमता वाढते. मग त्यामुळे हा प्राणायामाचा उपयोग होतो. तर धारणा ध्यान किंवा आहे, धारणा जे आहे किंवा ध्यान आहे, आता ध्यान म्हणजे ऋषीमुनी करतात तेच ध्यान आहे. मी माझं जे काम करते रोजचे, तेव्हा मी जे एकाग्रतेने करते ते माझं ध्यानात लागलेलं असतं. म्हणजे तुम्ही वर्तमानात जगणे, आता माझ्या समोरचे आहे तिथे 100% देणे, ती पण एक ध्यानाचीच प्रक्रिया आहे. आणि असं जेव्हा तुम्ही योगाचा सगळ्या बाजूने विचार करता तेव्हा आपोआपच त्यामुळे तरुणाने हे खूप गरजेचं आहे. तरुणांना, आताच्या तरुणाकडे इतके प्रश्न आहेत, तर त्यांनी हे सगळे जे अष्टांग योगातले अगदी यमापासून ते धारणे धाण्यापर्यंत जर सगळे अंग जर त्यांनी वापरली तर ते नक्की यातून तरुण जाते. दुसरा मग तर वृद्धत्वाचा प्रश्न आला, तर वृद्धांचं पण तेच आहे. तर वृद्धांच्या बाबतीतचं काय विचार करते, वृद्ध माणसांचं कसं असतं की त्यांना असं, आपल्याकडची संस्कृती असे होते की आपण वृद्ध झाला किंवा आपण मान देतो त्याला, आणि म्हणून म्हणजे आम्हाला वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणूया आपण त्यांना, की व्यक्तिमत्व विकास ही मला सुद्धा लागू असणारी गोष्ट आहे, हे ते ना मान्यच नसतं. त्यांना असं वाटतं मी निवृत्त झालो की झालं संपलं, असं काही आहे खरं. मला असं म्हणायला हरकत नाही का, पण ऍक्च्युअली कसं म्हणजे, आणि मग काय होतं माहितीये, आणि आपल्याकडच्या समाज व्यवस्था आपली चांगलं आहे, ते एक संस्कार म्हणून चांगलंच आहे की आपण मोठ्यांना मान द्यायचं म्हणून त्यांची सगळी कामं आपण करायला बघतो. म्हणजे हे सगळी कामं मी करत, तू नको बरोबर पाण्याचा ग्लास पण मी हातात आणून नेणार, मग त्या लोकांना पण ती सवय होते. पण असं नको करायला. पण स्वामी विवेकानंदांनी ज्ञानयोग सांगितलेला आहे, म्हणजे ह्या ज्येष्ठ नागरिकांचा महत्वाचं काम ते तिथे आहे. खरंय.
मला असं तुला विचारायचं म्हणजे स्वामी विवेकानंदांनी खूप योगाचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि व्यक्तिमत्व विकास आणि आत्मपरीक्षण यातून योग घडतो किंवा योगाद्वारे हे घडतं असं त्यांनी सांगितलंय. तर मग महिलांसाठी तुम्ही काय सांगाल की व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातनं हे आत्मपरीक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि योग? बरोबर आहे. कसं असतं ना की आधी तुम्हाला एक आत्मभान येणं गरजेचं आहे. म्हणजे मी मी हे जे काही एक इन्स्टिंक्ट आपण म्हणतो, तर मी म्हणजे ही बॉडी आहे का? मी म्हणजे मी माझं जे काही मन आहे किंवा जे काही माझे विचार आहेत, हे म्हणजे मी आहे का? किंवा जे काही समोरची व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात, आपल्या घरचे आहेत, शेजार यांच्या लेखी मी आहे म्हणजे ती मी आहे का? हे मला स्वतःला मी काय वाटते हे माझं भान मला आहे का? म्हणजे अगदी खूप एखाद्याला वाटत असेल की ती काय मस्त चाललंय वगैरे, पण मला ते तसं स्वतःला वाटणं गरजेचं आहे. हे एक जे भान आहे, हा जो एक अवेअरनेस म्हणू, सेल्फ अवेअरनेस, हा मुळात तुमचा योगमुळे इन्क्रीज होतो. कारण कुठलीही गोष्ट करताना ती छोटी का असेना, जसं म्हणलं सांध्यांच्या हालचाल ज्याला आपण युनिक टेक्निक म्हणतो, ती टेक्निक समज मी माझं रिस्ट रोटेट करते तरी माझं तिथे लक्ष असणं गरजेचं आहे. तो अवेअरनेस कंटिन्युअस राहिला पाहिजे. व्हॉट एव्हर आय एम डुईंग आय शुड डू इट विथ अवेअरनेस. त्यामुळे हे आत्मभान तुम्हाला आधी योगमधून येतं, त्याच्यानंतर आत्मविकासाकडे जातं. योग तुम्हाला 3 पॅरामीटर्सवर मदत करतो. फिजिकल म्हणजे तुमचे जे काही त्रास आहेत शारीरिक, ते त्रास तुमचे कमी करतो. तुमची हेल्थ किंवा तुमचं एकंदरीतच शारीरिक स्वास्थ्य जे आहे ते वाढवतो, ते मेंटेन ठेवतो. दुसरी गोष्ट तुमची मेंटल हेल्थ आहे. सध्याचा अतिकृष्ण पण फिजिकल बरोबर फिजिओलॉजिकल पण तेवढंच महत्वाचं आहे ना योगामध्ये. बेसिकली फिजिकल मध्ये दोन्ही अस्पेक्ट येतात. फिजिओलॉजी पण येते, अनाटॉमी पण येतं. दोन्हीचं करेक्शन करणं, अनाटॉमिकल करेक्शन्स थोडे कमी जास्त होऊ शकतात, पण फिजिओलॉजिकल करेक्शन्स तुम्ही योग या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने अचीव करू शकता. मेंटल स्टॅबिलिटी जी आहे किंवा ज्याला आपण काम कंपोजनेस म्हणतो, इमोशन हा जो बायकांच्या बाबतीत फार महत्वाचा असतो. कारण बायकांची एक ना स्वभाव पद्धती असते. एकतर इमोशन्स अति एक्झॅजरेटेड पद्धतीने त्या मांडतात किंवा Manifestation म्हणतात. सप्रेस करून टाकतात. म्हणजे भावना व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ना, ती एकदम -5 कडे जाते ना तर +5 कडे जाते. हा ती जी एक स्टॅबिलिटी तिथे हवी आहे ना, ती खूप वेळेला नसते. म्हणजे मूल काहीतरी म्हणतंय, ते त्याचे जनरल असतं, ते लहान आहे, त्याचा एकंदरीत त्याच्या अनुभवावरून ते बोलतंय. कंपल्सरी नाही की तुम्ही काहीतरी मोठा एक्झॅजरेटेड त्याच्यावरून त्याच्या भविष्याची कल्पना करून त्याला त्या ठिकाणी 2 फट, नॉट नेसेसरी. तुम्ही आधी ऐकून घ्या. प्रत्येक वेळी पटपट प्रतिक्रिया का देता? तर ही जी काही एक काम कंपोजनेस आहे तो तुम्हाला मिळतो. बेसिक तुमचं ब्रिदिंग अवेअरनेस वाढल्यामुळे पण तो आपोआप वाढतो. आणि तिसरं आहे स्पिरिच्युअल अपग्रेडेशन, जी महत्वाची गोष्ट आहे की बायका खूप देवदेव करतात, खूप करतात, व्रत वैकल्य सगळं मुळात ते बायकांच्या शिरावर आहे, पण त्या तिथे नसतातच. श्रद्धा म्हणजे त्या ना फिजिकली तिथे असतात, मेंटली तिथे नसतात. म्हणजे खूप ना मटेरियलिस्टिक ते नैवेद्यामध्ये अडकलेल्या आहात. त्या तसं जर तुम्ही अडकला राहिला तर तुमचं स्पिरिच्युअल अपब्रिंगिंग होणार नाही. त्यामुळे महत्वाचं काय आहे तर तुम्ही एका ज्या काही फिलॉसॉफीवर आहात ती कम्प्लिटली सरेंडरशिप तिथे आली पाहिजे. हे सगळं तुम्हाला योग देतं. म्हणजे जो काही एक पंचकोशाचा विचार आहे, अन्नमय प्राणमय पासून आनंदमय कोशापर्यंतचा, तो सगळा तुमचा एक 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 टप्प्याने बॅलन्स होत तो जो एक कम्प्लीट ब्लिस आहे, सर्वोच्च तिथपर्यंत तुम्हाला योग घेऊन जा. अगदी म्हणजे WHO ची जी डेफिनेशन आहे ती पण अशी आहे, म्हणजे फिजिकल, फिजिओलॉजिकल, इमोशनल, त्याच्यात फॅमिली आणि सोशल आणि स्पिरिच्युअल, हे वेलबिंग म्हणजे हेल्दी, आणि हेल्दी आलं की हॅपी अगदी आलं. हेल्दी असाल ना तर तुमचा हेल्दी टू हॅपीनेस कडे मस्त. मनीषा, मला असं विचारायचं की मी मगाशी म्हणाला ताण तणाव आज खूप असं म्हणजे IT इंडस्ट्री किंवा एवढं माहितीचं तंत्रज्ञान खुलं झालेलं आहे की FB झालं की व्हॉट्सॲप, इन्स्टा, असं सगळं आपण हॉपिंग करत असतात सगळीजण, म्हणजे शाळेतली मुलं सुद्धा.
तर ती जीवनशैली जी आहे ना ह्या पद्धतीची, तर त्यातनी ताण वाढत जातो दिवसेंदिवस. तर ती बदलण्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? मुलांना एकाग्रता करण्यासाठी किंवा जी जीवनशैली मी म्हटलं आता मोबाईलमुळे आलेली आहे, तर योगामुळे त्याच्यात कसा बदल घडवून आणता येईल? आता मी मगाशी म्हटलं तसंच योगामध्ये म्हणजे सुरुवात त्याला जर पहिलेच अगदी सूर्यनमस्कार म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात केली म्हणजे कुठलेही काम येते आपण असं मोठं वर्तुळ घेतलं नाही मला हे करायचंय की मग आपण काय करतो 1-2 दिवस करतो ते काहीतरी आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी बापरे म्हणून सोडून देतो. तर नवीन शिकताना किंवा करताना ना असं एकदम मोठं न घेता छोटे छोटे करतो. व्यायाम म्हणजे योग नव्हे. नाही नाही नाही. व्यायामाच्या आधी याही पलीकडे जाऊन मुलांनी व्यायाम म्हणजे काही जे करत असताना ना एक छोटं छोटं म्हणजे याच्या पहिले संस्कार किंवा अभ्यासाचा संस्कार असेल काय असेल तर आपण कसं होतं घरातले पण असं असताना ना मुलांना सांगताना तू डॉक्टरच व्हायचंय तू इंजिनियरच व्हायचंय असं मुलांना सांगितलं म्हणजे मुलं कुठलं तरी मोठं आत्ता तर त्याचं बघतच नाही आपण. त्यामुळे मुलांना गाईड करण्यासाठी मला वाटतं पालकांना पण आधी गाईड करायला पाहिजे असं मला वाटतं इथे थोडस योगाचा अभ्यास करत असताना किंवा ती जीवनशैली अवलंबायची असेल तर आधी संवाद पण तेवढाच महत्वाचा आहे. वाटतं की अच्छा या जेनझी म्हणतो आपण. जेनझीमध्ये. जेनझी त्यांच्यामध्ये तेव्हा अगदी अल्फा आणि अगदी आणि संवादात काय माहितीये आणि स्वतः पण संवाद करायची एक ना ती पण सवय आहे. म्हणजे त्या मुलांची मुलांची अनुकरण प्रिय असतात आणि त्यांचं पालकांनी पहिलं पहिलं मुलं करतात. असं तुम्ही सांगायला पाहिजे पालकांनी केलं पाहिजे. योग संवाद हाच करायचा. तो संवाद पालकांचा पण हवाच मग त्या संवादातून पालकांचा संवाद मुलांना स्वतःचा म्हणजे पूर्वी बघा अभ्यासाच्या वेळेला आपल्याला होतं अभ्यास मनन चिंतन वगैरे ह्या ज्या काही पायऱ्या होत्या ना त्या सगळ्या पायऱ्या सगळ्या टप्प्यावर गरजेचेच आहे असं. आणि छोटे छोटे गोल घ्या म्हणजे एक ठरवायला लागतं मी हे करेनच. म्हणजे मी माझीच गोष्ट सांगते मध्ये मनीषाने मला सांगितलं की रथसप्तमी उद्या 112 सूर्यनमस्कार घालायचे. म्हटलं नाही ग बाई मला नाही जमणार. नाही म्हणाली तू ये तर खरं जमेल सहज. म्हणजे एवढंच वाक्य पण ते वाक्य इतकं आपल्याला धैर्य देऊन जातं आपल्यात मनाची शक्ती एवढं वाढवतं. तसं मुलांमध्ये शक्ती ती वाढवली पाहिजे असं मला वाटतं पालकांनी किंवा योग प्रचार प्रसार करून वेगवेगळ्या क्लासना सुद्धा मुलांना पाठवलं पाहिजे. त्याच्याकडे बालशास्त्री आहे पण ती हनुमानाला कशी दाखवायला लागेल ना तशी ती मुलाला पण दाखवण्याची गरज. तेव्हा नवीन योग जर शिकणार असतील तर त्यांना तुम्ही काय सांगता काय संदेश द्याल? बेसिकली ना योग सुरू करण्याचं कुठलं वय नाही. तुम्हाला ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी तुम्ही सुरू करा. तुम्ही जिथे आहात तिथून सुरू करा. हीच वेळ आहे म्हणजे असं म्हटल्यासारखं. कुठलीच वेळ चुकीची नाही आणि ती आपल्यासाठी सर्वोत्तम आहे. समजा जिथे लक्षात येईल तिथून सुरू करा. आपली कॉम्पिटिशन आपल्याशीच आहे. आज मी अमुक एक गोष्ट 10 सेकंद करतेय उद्या मी ती 20 सेकंद करेल. इकडे प्रयत्न ठेवायचा. तिसरी कोणीतरी व्यक्ती काहीतरी अजून चमत्कारिक करताय मला ते कसं जमत नाही असं नाही. ऑलवेज टेक स्मॉल स्टेप्स. म्हणजे तुम्ही मोठं ध्येय गाठण्यासाठी सुद्धा एक एक पाऊल पुढे जात राहा. एकदम त्या गोलापर्यंत उडी मारणं शक्य नसते. एंडॉर्फिन तयार होतं. आणि ना रोज तुम्ही एक्सरसाइज करत असाल ना तर जे तुम्ही म्हणलात ते एंडॉर्फिन हे हॅपी हार्मोन ते एक कसं आहे ना हॅपी हार्मोन्सची चेन आहे. एंडॉर्फिन सिक्रेट व्हायला लागलं ना की तुम्ही उत्सुकता तुमची वाढत जाते की उद्या मी काय नवं करणार. मग तुमचं डोपामाइन सिक्रेट डोपामाइन सिक्रेट व्हायला लागल्यानंतर नॅचरली तुम्ही कोलॅब मध्ये या गोष्टी करतात म्हणजे तुमचं ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं. सेरोटोनिन वाढेल. एकंदरीतच ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून तुम्ही ना एक काय म्हणून एक आनंदी व्यक्ती होतात. यशस्वी होणं किंवा तुमचं यश कशात पॅरामीटर्सवर तुम्ही कॅल्क्युलेट करणार ही फार पुढची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही सॅटिस्फाईड विदिन असणं गरजेचं आहे. आनंद आतमध्ये असतो तो बाहेर शोधून मिळणार नाही. त्यामुळे योग जिथं तुम्हाला लक्षात आलंय तिथून सुरू करा. वय हा त्याच्यासाठी क्रायटेरिया नाही. जे तुम्हाला जमतंय ते करा. तुम्हाला मार्गदर्शन लागत असेल तुम्ही त्या पद्धती मी जे पहिला शब्द वापरत होता मॉडिफिकेशन आसन त्याच आयडियल पोस्चर मध्ये झालं पाहिजे. उत्तम आहे झालंच नाही होते तर मी किती पत करू शकते तितकं मॉडिफाय करून घ्या. मदत घ्या. अनेक ज्याला थेरापटिक योग मध्ये आपण खूप सारे ऍप्स वापरतो म्हणजे ज्याला ऍपरायटस असतो त्या गोष्टी आपण घेऊन म्हणजे ब्रिक्स असतात बेल्स असतात याचा वापर करून आपण गोष्टी करतो. थोडक्यात काय
जब जागे वो सरेहा और शुरू करतो. छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. आज 5 मिनिटं करा, उद्या 10 मिनिट. एका तासाचं टार्गेट पहिल्या दिवशी नाही. या पद्धतीने गेलात ना तर तुम्ही उत्तम प्रकारे योगाभ्यासक होत. तुम्हाला काय संदेश द्यावा आणि एक तिला एकदा ती सवय लागली ना की सवय लागते, पावलं आपोआपच वळतात. त्यामुळे सवय लागणं महत्वाचं आहे. म्हणूनच मी म्हटलं तसं मोठा गोल न घेता छोटे छोटे घ्या आणि मग आपोआपच सवय झाली किंवा तुम्हाला जसं वाटतं आपल्याला की अरे आज माझ्याकडे म्हणजे, आणि थोडा वेळ जे सकाळी केलं ना एक 10 मिनिटं 15 मिनिटं, तर आपोआप तो एक मानसिक आनंद, नाही मी आज माझ्या शरीर मनासाठी काहीतरी केलंय, मी माझ्या स्वतःसाठी आज काहीतरी केलंय मी, ह्याचा जो आनंद असतो ना तो दिवसभर पुरतो. आणि म्हणजे ते काय होतं, कलर जे तो आता जे येत नाही ना, मग नंतर दिवसभर हुरहुर वाटते. खरं चुकलं, अरे बापरे आज माझं राहिलं असं. म्हणून तो म्हणाल ते असल्यावर मग डोपामाइनचं दिवसभर पुरतो तुम्हाला. आणि ना ते सुरुवात करा. ती तुम्हाला दिवसभर हे करत राहते की दुसऱ्या दिवशीसाठी पण ती तुम्हाला चालत अगदी आणि एकातनं दुसरी गोष्ट होते. आज 6ला उठायचं ठरवलंय, रात्रीची झोप बरोबर वेळेत होते, रात्रीचं जेवण वेळेत होत, एकातनं दुसरं घडत जातं. त्यामुळे जब जागे सवेरा समजो और सुरू हो जाओ. आणि बऱ्याच वेळा काय होतं योगाच्या बाबतीत की एकट्याने करायला लागलं ना की कंटाळा येतो किंवा मग आळस येतो, आज नको उद्या नको. तर ते मला असं वाटतं की आजूबाजूच्या 2-4 जणी मिळून करा. म्हणजे मी छोट्या वाटतं की लांब नको जाऊ. म्हणजे मग त्या 2-3 दुसऱ्यांना आठवण करतात किंवा नाही असं होतं. त्यामुळे 2-3 मिळून करा कुठेतरी. मग आणि मग ते आले नाही का, काल तुझं चुकलंय, माझं नाही चुकलंय, असं कुठेतरी होत राहतं ते. म्हणजे तुमच्या दोघींच्या मार्गदर्शनातून असं आहे की आरोग्यदायी म्हणजे हेल्दी आणि हॅपी दोन्ही पद्धतीचं जीवन जगण्यासाठी आपण सगळ्यांनी नव्या जगाची सुरुवात आपल्यापासून करूया, हा संदेशच देऊया. 21 जूनचा तारीख आणि एक छान दिवस आहे. त्या उत्सवाला सुरुवात करा सगळ्यांनी. म्हणजे या दिवशी सूर्य जास्त वेळ प्रकाशमान असतो. आज आपण दैनंदिन जीवनामध्ये योगाचं महत्व यावर मार्गदर्शन घेतलेलं आहे मनीषा मॅडम आणि वैद्य उत्पात मॅडम यांचं. आणि आपण सर्वांनी योग करावा आणि आपलं आरोग्य आनंदी आणि निरोगी जीवन, निरामय जीवन जगावं. सागर वेव तर्फे आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि आपण सागर वेवला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट सगळ्यांनी बघा आणि फॉरवर्डही करा. धन्यवाद.